brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांना पुन्हा विधानमंडळाचं अधिवेशन बोलवावं लागलं, अशी नामुष्की सरकार आली। एक वेळा सभागृहात झालं की विलासराव देशमुख आणि प्रमोद नवलकर यांच्यात चर्चा सुरू झाली प्रश्नोत्तराची। हे प्रश्न विचारायचे एक वाक्याचे, ते एक वाक्याचं उत्तर द्यायचे। छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि त्यावेळी 7-8 आमदार जे शिवसेनेचे ते गायब झाले, कुठेच नव्हते, कुठे गेले कुणाला माहिती नव्हतं। तर तो आमच्या कानात सांगायचा की तुम्ही प्रश्न विचारा किंवा लक्षवेधी लावा, मी उत्तर देतो। या सभागृहातल्या चर्चा फार गुणात्मकरित्या व्हायच्या, नियमाचा किस पडायचा। आणि मला आठवतं एकदा विष्णुअण्णा पाटील त्यांचे चिरंजीव इथे आमच्यावर विधान, ते एक दिवस मला म्हणाले, कुठे अभ्यास करता, कुठून येता, किती बोलता, किती डोकं दुखवता, माझ्यासारख्याला पागल व्हायची वेळ आली म्हणजे असं ते गमतीने म्हणाले होते। इतकी चर्चा व्हायची की एकदा आम्ही विधानसभा अधिवेशन संपलं, पण त्याचं नियमावर बोट ठेवून आम्ही सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांना पुन्हा विधानमंडळाचं अधिवेशन बोलवावं लागलं, अशी नामुष्की सरकार आली, त्याचा उपयोग केला, पुन्हा आले वापस। त्यामुळे नियमाची लढाई व्हायची। या सभागृहामधलं सगळ्यात मोठं, सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखं की असेल तर विशेषतः यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, जमशेदजी टाटा यांच्या निधनानंतर या सभागृहात त्यांच्यावर झालेली भाषणं, आणि यामध्ये स्वर्गीय प्रमोद नवलकर हे उत्तम मराठी साहित्यिक होते, आणि त्यांनी वसंतदादांबद्दलचं, यशवंतराव चव्हाणांबद्दल केलेलं भाषण हे खरं म्हणजे डोळ्यात पाणी आणण्यासारखं होतं। आम्ही ते विसरूच शकत नाही। एक वेळा सभागृहात असं झालं की विलासराव देशमुख आणि प्रमोद नवलकर यांच्यात चर्चा सुरू झाली प्रश्नोत्तराची। हे प्रश्न विचारायचे एक वाक्याचे, ते एक वाक्याचं उत्तर द्यायचे। असं करता करता 5-7 मिनिट झाले, कारण विलासराव हे अतिशय उत्तम वक्ते होते आणि नवलकरही अतिशय उत्तम आणि अभ्यासू वक्ते होते। शेवटी जयंतराव टिळक उभे राहिले आणि म्हणाले, सामना बरोबरीत संपला। दोघांचं कौशल्य, एकाचा प्रश्न विचारण्याचं आणि एका उत्तर देण्याचं, हे त्या काळात बघायची संधी मिळाली। या सभागृहामधली एक सुंदर गोष्ट आहे की त्या काळामध्ये छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि त्यावेळी 7-8 आमदार जे शिवसेनेचे ते गायब झाले होते, कुठेच नव्हते, कुठे गेले कुणाला माहिती नव्हतं। आणि अचानक त्यावेळी सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते आणि अचानक ते सगळे आमदार या विधानसभेत ते मागच्या दाराने एकदम प्रकट झाले। त्यावेळी विरोधी पक्षात आपल्यातून आमदार फुटले याबद्दलची नाराजी होती, सत्तारूढ पक्षात त्यांना संरक्षण होतं, आणि त्याच्यात भरपूर गदारोळ झाला आणि मग शेवटी चर्चा अपूर्ण झाली, पण सभागृह स्थगित झालं होतं। अशा अनेक गोष्टी, आणि पदमसिंग पाटील बहुतेक गृहमंत्री होते। म्हणजे या सगळ्या सभागृहातले अनेक काही गोष्टी अशा आहेत, काही आनंदाच्या आहेत, काही कुठेतरी कटुस्मृती आहेत, वादविवाद झालेत, की आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संसदीय परंपरा चांगली होती, ज्याच्यात यशवंतराव चव्हाणांपासून त्यानंतर वसंतदादा पाटील, शरद पवार साहेब आणि सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या 5ही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी बघितलं की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षामधले जे संबंध होते ते खऱ्या अर्थाने लोकशाहीत काम करणाऱ्या प्रत्येक आमदाराकरता आदर्श होते। त्या संबंधात कटुता नव्हती कुठल्याही, आणि आजही तशी चांगली स्थिती आहे। मला एक गोष्ट लक्षात आली की काही वेळा अशी स्थिती आली की एखादा मंत्री जर आपल्या विभागात काम करू शकत नसेल तर तो आमच्या कानात सांगायचा की तुम्ही प्रश्न विचारा किंवा लक्षवेधी लावा, मी उत्तर देतो। कारण ते जर रेकॉर्डवर आलं तर ते सरकारला करावं लागायचं, पण त्याला डायरेक्ट करण्यामध्ये अडचण होती। म्हणजे जे मंत्रीही करू शकत नाही ते या सभागृहातल्या प्रश्नांनी आणि लक्षवेधीने अनेक गोष्टी साध्य झाल्या।